बापरे बाप, डेकोरेशन बघायचं म्हटलं इकडेच. जय हो शंकरा. बापरे 37 फुटाची पहिलीच मूर्ती आपल्याला 37 फुटाची बघायला भेटल्या. आणि खेतवाडीमध्ये लास्ट किती फुटाची म्हणजे मोठी मूर्ती कितीपर्यंत आहे? 45 पर्यंत बोलत आहे. 45 पर्यंत आहेत. आणि ही मूर्ती आहे 28 फुटांची. साक्षात विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. बापरे केवढी मोठी आहे. आता आपण बघितली ही 47 फूट गणपती, मुंबईचा महाराजा. आणि आता आपण आलो जमिनीपासून मूर्ती 38 फूट जाते. नमस्कार मित्रांनो, मी साई, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, खूप मजा येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट टू एंड बघायचा आहे, कारण की आपण आता चाललो आहे खेतवाडीचे महागणपती बघायला. खूप मजा येणार आहे. मी आता सध्या आहे सँडर्स रोडला आणि इथे जरा काम होतं म्हणून आलेलो. बोललो आता आलो आहे तर क्यों नाही की आपले खेतवाडीचे गणपती बघितले जाईल. खेतवाडीचे मोठे मोठे आणि उंच असे महागणपती आपल्याला बघायचे आहेत. माझी पण इच्छा होती, मी मागच्या वर्षीच प्लॅन केलेला, बट त्यावेळी बोललो आता आलो आहे तर जाऊयाच. चला ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आता आपण येऊन पोचलेलो आहे खेतवाडीच्या पहिल्या गल्लीमध्ये. इथं खरं तर यायचं म्हटलं तर नियर बाय स्टेशन चर्नी रोड आहे, लॅमिंग्टन रोड आहे आणि आय थिंक हा 2च रोड आहेत. प्लस सँडर्स रोडवरनं पण येऊ शकतो. मी तर सँडर्स रोडवरनं आलो. सँडर्स रोडवरनं तुम्हाला असेल तर टॅक्सी आहेत, त्याने देखील तुम्ही येऊ शकता. मी आता तसंच आलो. सो चला आता पहिल्या गणपतीचं दर्शन करूया. खेतवाडीची पहिली गल्ली या, आता पहिल्या गल्लीचं दर्शन करूया आणि लगातार असे 12 गल्ल्यांचं दर्शन करूया. तयार आहात ना? तयारच राहा. बापरे आतुरता लागलेली आहे. कसं असणार मूर्ती? चप्पल आपली पादत्राणे काढूया आणि चला. मी पण तुम्ही पण माझ्यासोबत पहिल्यांदाच बघा. अरे बापरे हे काय गुफा बिफा आहे. बापरे बाप, डेकोरेशन बघायचं म्हटलं इकडेच. हे सगळं जरा दिसतंय का मी तुम्हाला? बाय द वे कुठं जायचं काय कळत नाही. बापरे एवढी मोठी गल्ली. बाई भूत बित येतील. जय श्रीराम. अरे कुठं आहे? आलो वाटतं आलो. Oh my God. कसला भारी आहे रे. जय हो शंकरा. तर मंडळी इथे आपल्याला काही मंडळाचे सभासद भेटलेत. सो दादा तुझं नाव काय? जयेश ठाकूर. आता थोडंफार सांग ना मला मूर्तीबद्दल. आपल्या मूर्तीबद्दल म्हणजे मूर्तिकार आपला अरुण दत्ते आहे. परेलमध्ये कारखाना आहे त्यांचा गणसंकुलकडे. ओके. लालबाग परेल. हां लालबाग परेल. तर मूर्ती त्यांनी बनवली आहे. ही प्रभाव शंकराची आहे आणि शंकर जवळजवळ माझ्यामध्ये 12.5 फूट शंकरच आहे. हे 12.5 फुटाचे प्रॉपर शंकर आहे. नाग आहे तो 3 फुटाचा आहे. शॉप आहे. आणि टोटल अराउंड मूर्ती मग किती होईल? हा जमिनीपासून मूर्ती 38 फूट जाते. बापरे. इकडे सर्वच मूर्त्या अशा उंच असतात ना? उंच आहेत. खेतवाडी सुद्धा तुम्हाला उंचच मूर्त्या मिळतील. आणि डोळ्याची आखणी आमचा मित्रच आहे शुभम पाटील म्हणून. शुभम पाटील 8-1 वर्षापासून आमच्या मूर्तीची आखणी घालतोय. आणि ही आखणीमुळे मूर्ती आमची भरपूर उठून येते दरवर्षीपासून. तू कधीपासून आहे इकडे? म्हणजे इथेच राहायला आहेस ना? मग काय तरी बोल थोडंफार आपल्या मूर्तीबद्दल किंवा काय डेकोरेशन वगैरे. स्टार्टिंग पासून तुम्ही इकडेच आहे सगळे डेकोरेशन वगैरे? तुम्ही इंदौर से मंगाया हम लोग ने. इंदौर से? एक महीना मतलब 3 महीने पहले हम लोग ने करा दिया था सब. अच्छा. हमको ये करना है, ऐसा मूर्ति लाना है, ऐसा. ओके. मतलब तुम्हारा मतलब प्रॉपर प्लानिंग कौन करता है? हमारा प्लानिंग मेरा भाई है. ओके. हम लोग सब देखते हैं, सब बैठते हैं, सब क्या करना है हम लोग को, कैसा है वो हम लोग देखते हैं. मस्त यार, एक नंबर. वो जो कंसेप्ट किया है ना, मतलब जो गुफा में अभी मैं आया, सैल्यूट है. मैं पहले ही मतलब जब आया ना ऐसा लगा कि क्या आया, मतलब गुफा ख़त्म ही नहीं हो रहा था. और ऐसा अंदर जा रहा हूँ बाहर आया तो एक मूर्ति देखा ना भाई, नेक्स्ट लेवल. सच में यार बहुत भरपूर खूप भारी अशी पब्लिक पण आहे इकडचे. आणि खूप मस्त वाटलं लोकांना भेटून. सगळे मंडळाचे सभासद आहेत.
खूप भारी. आणि टेम्पलच्या चरणाकडे डायरेक्ट एंट्री देतो पाया पडायला सर्व भक्तांना सगळ्यांना. असं पण नाही काय चरणाला हात लावला, सगळ्यांना चरणाला हात लावला आम्ही घेतोच. ओके, सगळं आम्ही पाठवतो. भारी आहे बाय मूर्ती, खूप भारी आहे. तर मंडळी पहिलंच दर्शन आपलं एवढं भारी झालं आहे ना आणि खूप भारी वाटलं. खूप म्हणजे विचार पण केला नव्हता एवढं भारी असं दर्शन झालेलं आहे. चला आता दुसऱ्या गल्लीत जाऊया लवकरात लवकर. इथून कळालं की गर्दी भरपूर असते इथे. खूप भारी मूर्ती होती यार. तर मंडळी या आता आपण दुसऱ्या व तिसऱ्या गल्लीत पदार्पण करूया. दुसऱ्या व तिसऱ्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. दुसऱ्या व तिसऱ्या गल्लीत जाऊन आलो आपण. आता चला चौथ्या गल्लीत जाऊया. खेतवाडी चौथी गल्ली. इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा. इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा. थँक्यू. आपण सहाव्या गल्लीत आहे आपण. आणि आपल्या भावांनी सबस्क्राईब केलेलं आहे. किती वेळ लागेल दर्शन व्हायला आपल्याला? आता आपण आहे 6व्या गल्लीत. मुंबईचा सम्राट. आणि ही मूर्ती आहे 28 फुटांची. 28 ना? हां, 28 फुटाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. विठ्ठल रखुमाई, साक्षात विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. तर मित्रांनो आता आपण आहे खेतवाडी 7वी गल्ली, जे माझ्या समोरच आहे. आणि बाहेरच आपल्या महाराजांची मूर्ती दिसते आपल्याला. चला तर आता दर्शन घेऊया. आता मला अजून आकर्षक म्हणजे आता अजून ओढ लागली की कशी असेल मूर्ती. आणि फुल एक एनर्जी आली की महाराजांचीच मूर्ती दिसते ना समोर आपल्याला, तो मजा येणार आहे. खेतवाडीतल्या खूप भारी भारी अशा मूर्ती आहेत भाई. तर मंडळी आता आपण येऊन पोचलेलो आहे खेतवाडीची 9वी गल्ली. 9व्या गल्लीचा राजा चिंतामणी. खेतवाडीचा चिंतामणी. खेतवाडीचा चिंतामणी. स्वागतम सुस्वागतम. बाल गोपाल सार्वजनिक उत्सव मंडळ खेतवाड़ी 10वीं गली बापा खेतवाड़ी साहब सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है. हर साल की तरह चौथी की परंपरा कायम रखते हुए इस वर्ष भी हम आपके सामने पेश कर रहे हैं कुंभकर्ण वध.
पुत्र इंद्रजीत लक्ष्मण के हाथों मारे जाने के बाद दशानन रावण ने क्रोधित होकर अपने भाई कुंभकर्ण को जगाकर रणभूमि में भेज दिया। जब कुंभकर्ण रणभूमि में आया तो उसे देखकर चारों ओर भगदड़ मच गई। उस विशालकाय राक्षस को देखकर वानर सेना भयभीत हो गई। तब विभीषण कुंभकर्ण के पास आकर कहने लगे कि हे कुंभकर्ण, मेरे भाई, आप प्रभु श्री राम जी के शरण में आ जाओ, तुम्हारा जीवन सफल हो जाएगा। तब कुंभकर्ण ने विभीषण की बातों को ठुकराते हुए उसे समझाया कि तुम्हारा धर्म अलग है और मेरा अलग। तुम अपने पूज्य के साथ हो तो मैं अपने भाई और राज्य के साथ हूं। ऐसा कहते हुए बलवीर हनुमान जी ने विशाल पत्थर कुंभकर्ण की तरफ फेंक दिया। फिर भी कुंभकर्ण 10 से बस नहीं हुआ। तब कुंभकर्ण ने कहा, हे मरकट, जा अपने स्वामी राम को बुला, मैं तुम्हें साधारण वानर समझकर छोड़ रहा हूं। तत्पश्चात प्रभु श्री राम जी कुंभकर्ण के समक्ष आकर खड़े हो गए। राम, लक्ष्मण और कुंभकर्ण के बीच घमासान युद्ध हुआ। आखिर में प्रभु श्री राम जी ने अपने दिव्य बाण से कुंभकर्ण का एक हाथ अलग कर दिया। फिर भी कुंभकर्ण अपनी शक्ति से लड़ता ही रहा। उसके बाद श्री राम जी ने दूसरे बाण से कुंभकर्ण का दूसरा हाथ भी शरीर से अलग कर दिया। और आखिर में अपने तीसरे दिव्य बाण से कुंभकर्ण का सर उसके धड़ से अलग कर दिया। प्रभु श्री राम जी के हाथों कुंभकर्ण का वध हो गया। तो आज आप हम सब मिलकर बापा के सामने ये शपथ लेते हैं कि हे बुद्धि के स्वामी, हे बुद्धि के दाता, हमें ऐसी बुद्धि दे कि हम सदा धर्म और सदाचार के रास्ते पर चले। जय हिंद। तर मित्रांनो, आता आपण बघितली ही 47 फूट गणपती, मुंबईचा महाराजा, आणि आता आपण आलो आहे 13व्या गल्लीमध्ये। ही लाईन बघा, काहीच गणपती नाही।
सर्व गणपतींचं दर्शन झालेलं आहे. खूप मस्त आणि खूप सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटल्या. खूप उंच 32, 35, 45 अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या बघायला भेटल्या. आणि आता आपण हा व्हिडिओ इथं संपवतो आहे. गर्दी मरणाची, भाविकांची गर्दी. खूप सुंदर सुंदर आणि खूप भारी भारी अशा मूर्त्या बघायला भेटलेल्या आहेत. नक्की या खेतवाडीचे गणपती बघायला. तोपर्यंत आता मी निरोप घेतो. भेटूया आपण पुढच्याच अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.